नमस्कार, मी प्रतीक बावनकर। आजचा विषय हा नागपूरच्या बेरोजगारांसाठी आहे। हा विषय फार महत्त्वाचा आहे। आम आदमी पार्टी नागपूरतर्फे एक आरटीआय लावण्यात आलेली होती। त्या आरटीआयच्या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये रिक्त असलेल्या पदांची माहिती मागवलेली होती। त्यामध्ये असं दिसून आलं की ही जी आरटीआय आहे ही अजिंक्य प्रंबे यांनी लावलेली होती। त्यानंतर त्यामध्ये ही आरटीआयची तारीख पण मी तुम्हाला सांगू इच्छितो। 19/9/2024 ला ही आरटीआय लावली होती। त्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर मिळालं आणि त्या उत्तरामध्ये आपल्याला असं माहित झालं, हे त्याचं उत्तर आहे। यामध्ये आपल्याला असं माहित झालं की नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 17,981 जागा आहेत। त्यापैकी 9,444 जागा या भरलेल्या आहेत आणि 8,537 जागा या रिकाम्या आहेत। त्यामुळे जवळपास कॅटेगरी ए वर्ग ए ते वर्ग 4 च्या पूर्ण जागा जवळपास 47% जागा म्हणजे पालिकेच्या खाली आहे। महानगरपालिकेला त्यानंतर आम आदमी पार्टीने 5 डिसेंबर 2024 ला एक निवेदन सुद्धा दिलेलं होतं। कलेक्टरला दिलेलं होतं, नागपूर कलेक्टर जे महानगरपालिकेचा चार्ज घेत आहे। त्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही या रिक्त असलेल्या जागा काढा, अन्यथा न काढल्यास महानगरपालिकेवर आम आदमी पार्टी मोठं आंदोलन करेल। पण महानगरपालिकेने त्यानंतर काय केलं, रिक्त जागांची एक जाहिरात काढली। जागा किती आहेत ते तुम्ही बघू शकता। जागा आहे वॅकंट आपल्याकडे, हे दाखव। जागा आहे आपल्याकडे 8,537 जागा रिक्त आहे आणि जागा काढल्या फक्त 245, म्हणजे फक्त 3% जागा यांनी काढलेल्या आहे। म्हणजे नागपूरच्या बेरोजगारांना लॉलीपॉप देण्याचं काम ही नागपूर महानगरपालिका करत आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा रेल्वे सगळ्या डिपार्टमेंटच्या जागा सगळ्या काढू शकते, त्यावेळेस बँक सगळ्या जागा काढू शकते वर्ग ए ते वर्ग 4 च्या, तर महानगरपालिका फक्त 245 जागा का काढत आहे? 245 जागा काढल्यानंतर त्यांनी फी स्ट्रक्चर सुद्धा किती ठेवलाय तुम्हाला दाखवतो। 900 रुपये ठेवलाय आणि 1000 रुपये फी स्ट्रक्चर ठेवलाय। ओबीसी साठी 900 रुपये आणि 1000 रुपये असं फी स्ट्रक्चर ठेवलाय। मला हे सांगा, नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये नागपूर अंतर्गत येणारे बेरोजगार एवढे अमीर आहेत का की पहिले 245 जागासाठी ते फॉर्म भरतील, मग पुन्हा नागपूर महानगरपालिका तुकड्यामध्ये 200 जागा काढेल तेव्हा सुद्धा पैसे देईल, मग अजून 6 महिन्यांनी अजून 200 जागा काढेल तेव्हा सुद्धा पैसे देईल। म्हणजे प्रत्येक वेळेस जो बेरोजगार मुलगा आहे त्यांनी हजार रुपये देत जावे आणि मग महानगरपालिकेमध्ये फक्त 200 जागा भरल्या जाईल, तेही 5 वर्षांनी 6 वर्षांनी। जेव्हापर्यंत त्या मुलाचं वय, जो शिकलेला व्यक्ती आहे, आज 24-25 वर्षाचा जो बेरोजगार आहे, त्याचं वय निघून जाईल आणि तो कोणता खाजगी बिझनेस किंवा खाजगी नोकरी करेल। नागपुरामध्ये जे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलंच आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, ज्या नागपूर महानगरपालिकेला जर खरंच बेरोजगारांची काळजी असेल तर त्यांनी या पूर्णच्या पूर्ण जागा, पूर्ण 8,500 जागाची एकमात्र जाहिरात काढावी आणि या एकमात्र जाहिरातामधून सगळ्या जागा भरण्यात याव्या। कारण की महानगरपालिकेमध्ये स्टाफ नसल्यामुळे पुष्कळचे प्रॉब्लेम महानगरपालिकेच्या नागपूरच्या लोकांना भोगावं लागत आहे। कचरा डंपिंगचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, कचऱ्यासाठी गाडी येत नाही, पाण्याची समस्या आहे, गटर लाईनची समस्या आहे। या सगळ्या गोष्टीसाठी जेव्हा सामान्य नागरिक प्रशासनाकडे दखल घेतो तेव्हा त्याला सांगितलं जातं की आमच्याकडे स्टाफ नाही, मॅन पॉवर नाही आहे असं सांगितलं जाते आणि त्याला तिथून डावललं जातं। तर महानगरपालिकेला मी सांगू इच्छितो की पूर्णच्या पूर्ण जागा त्यांनी भरण्यात यावा। त्यानंतर पैसा नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही। 5,523 कोटी बजेट आहे यावर्षीचा। त्यामुळे जेव्हा एखादा आमदार अधिवेशन घ्यायचं असते, काही घ्यायचं असते, तेव्हा तुमची पूर्ण महानगरपालिकेची यंत्रणा लागते आणि हीच यंत्रणा मग जेव्हा याच्यासाठी का बरं नाही लागत, महानगरपालिका जागा काढण्यासाठी आणि बेरोजगारासाठी का बरं नाही लागत? माझी महानगरपालिका आयुक्तांना नम्र विनंती आहे की जागा काढायच्या असेल तर लॉलीपॉप 245 जागाचा देऊ नका आणि नागपूरच्या गरीब लोकांचे, जे सुशिक्षित बेरोजगार आहे, यांचे पैसे लुटू नका। सुशिक्षित बेरोजगारांचे पैसे लुटण्याचं काम जर महानगरपालिका करत असेल तर त्याचा मी कडा विरोध करतो आणि